सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आज भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानोबरायाच्या आशीर्वादाने सद्गुरूच्या आशीर्वादाने आपण नित्य ज्ञानेश्वरी चिंतनाला प्रारंभ करत आहोत। आणि ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या सारख्या साधकाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या सारख्या जीवाचं कल्याण व्हावं, यासाठी ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्यावर केलेली कृपा आहे। आणि अशी कृपा आहे की म्हणतात कृपादान केले संती कल्पांत ही सरेना। ज्ञानोबरायाने अशी तुमच्या आमच्यावर कृपा केली आहे की जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी अखंड जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत जगाला ती ज्ञान देत राहणारी आहे। ही जी काही ज्ञानेश्वरी आहे या ज्ञानेश्वरीची रचना संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये केली। कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ही गीतेवरील टीका आहे। आणि असं म्हणतात की जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, परंतु जे गीतेमध्ये नाही ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे। कारण ही जी काही ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय आहे हे ज्ञानोबराय म्हणजे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत। जी गीता रणांगणावर भगवंताने अर्जुनाला सांगितली होती तीच गीता तेच भगवंत ज्ञानोबरायाच्या रूपाने येऊन तुम्हाला ती गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये सांगितली आहे। पण त्यांची कृपा आहे तुमच्या आमच्यावर। कारण गीता हा जो काही ग्रंथ आहे हा गीता ग्रंथ तात्कालीन जे काही लोक होते त्या लोकांना कळत नव्हतं। आणि कळत नसल्यामुळे जे काही ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञानापासून आपण वंचित राहू नये म्हणून ज्ञानोबरायाने ही मराठी भाषेमध्ये म्हणजे मातृभाषेमध्ये ही जी काही ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं आहे। परंतु ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की ज्ञानेश्वरी केवळ श्रवण करून जमणार नाही, त्या श्रवण करून त्याचं मनन करावं लागेल, मनन करून निध्यासन करावं लागेल। माऊली ज्ञानोबराय तर म्हणतात मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता एत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी। की श्रवणाने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल। आणि हे शब्द ज्ञानोबरायाचे शब्द आहे। आणि संतांचं जे वाक्य आहे ते कधीही खोटं नसतं। अहो ज्ञानोबरायाने स्वतः सांगितले माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प। की मी कधीही खोटं बोललो नाही, असं सत्य वाहून असं कल्पापर्यंत सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प। माझ्या मुखातून कधीही असत्य निघलंच नाही। तर त्या ज्ञानोबरायाचे शब्द आहे एत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी। परंतु आपला तेवढा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे। कारण असं म्हणतात इंद्रियांना दुःख देता, कारण
सांगतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. या जगामध्ये जे योग याग तप जप अनुष्ठान याला कधी सिद्धी प्राप्त होईल, कधी ध्येय प्राप्त होईल हे सांगता येत नाही. परंतु ज्ञानोबा राय आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतात की बाबा मोक्ष असे आहेत श्रवणाची माझी. अहो असं म्हणतात की तप करायचं असेल, जप करायचं असेल, अनुष्ठान करायचं असेल त्याच्यासाठी विधी असतो. अहो तप करण्यासाठी तुम्ही जंगलामध्ये गेले तर तुम्हाला अन्न किती खावं, काय किती खावं, उपाशी किती राहावं या सगळ्या गोष्टीचे तंतोतंत पालन करावं लागतं. परंतु इथे ज्ञानोबाने तुमच्या आमच्यासाठी सहज सगळं उपलब्ध करून दिलं आहे. अहो आमच्या जीवनातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस नवीनच आम्ही आश्रमामध्ये आलो, या गोष्टीला 17-18 वर्ष झाले असतील, आणि आमचे गुरुवर्य पूजनीय स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज त्यांनी असे अनेक अनुष्ठान केले की जवळजवळ 40 दिवस ते निराहार राहून अनुष्ठान त्यांनी केले. आणि ज्यावेळेस 40 दिवसाचं अनुष्ठान संपायचं त्यावेळेस पूजनीय स्वामीजीला सगळे जे लोक आहेत ते लोक असे धरून उचलून त्यांना आणायचे आणि हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये त्राण यायचा आणि नंतर ते चालायला लागायचे. एवढे कठोर अनुष्ठान आमच्या गुरुजींनी केले. तर आम्हाला सुद्धा अशी इच्छा झाली की आपण सुद्धा आपल्या गुरुजीसारखं अनुष्ठान करावं. आम्ही परमार्थामध्ये नवीन होतो. आश्रमामध्ये येऊन आम्हाला 5-6 महिने झाले होते आणि नवरात्राचे दिवस होते. आणि नवरात्राचे दिवस असल्यामुळं आम्ही ठरवलं, आमचे गुरुजी अनुष्ठानासाठी गेले, आम्ही सुद्धा ठरवलं की आमच्या आश्रमाशेजारी ज्ञानगंगा अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्यामध्ये जाऊन आपण सुद्धा अनुष्ठान करावं. माझ्यासोबत त्यावेळेस माझे जे काही गुरुबंधू आहे ज्यांनी आता नैष्ठिक ब्रह्मचारी दीक्षा घेतली असे देवेंद्र चैतन्यजी महाराज ते सोबत होते. आणि देवेंद्र चैतन्य महाराज आणि आम्ही दोघे जण तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्या जंगलामध्ये अनुष्ठान करायला प्रारंभ केला. आम्ही सोबत काहीही नेलं नव्हतं, ना खाण्याचं ना पिण्याचं ना कशाचं. अंगावर कपडे होते, एक शाल वगैरे काही नेली होती आणि तिथे गेल्यानंतर अनुष्ठानाला प्रारंभ केला. या जंगलामध्ये भगवंताची कृपा बघा, या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अनेक अस्वल आहे, अनेक बिबट्या आहे, अनेक प्रकारचे हिंस्र पशुपक्षी आहे. परंतु 9 दिवसापर्यंत आम्हाला त्या कोणत्याही हिंस्र पशूचा कुठलाही त्रास आम्हाला जाणवला नाही. भगवंताचीच कृपा आहे, ज्ञानोबरायाचीच कृपा आहे. परंतु मला हे सांगायचं तुम्हाला, ज्यावेळेस आम्ही अनुष्ठान करण्यासाठी गेलो सोबत काही नेलं नाही, कधीही आतापर्यंत उपाशी राहिलो नाही. परंतु ज्यावेळेस अनुष्ठान करण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि अनुष्ठान करायला गेल्यानंतर तिथे अनुष्ठानाचे जे काही नियम वगैरे होते ते आम्ही सुरू केले. एक दिवस कसा तरी काढला, दुसऱ्या दिवसापासून पोटात कावळे ओरडायला लागले. आणि सोबत तर काही नेलं तर आता 9 दिवसाचा संकल्प घेऊन आलो होतो की 9 दिवस आपल्याला आश्रमावर जायचं नाही आणि 9 दिवस आपलं अनुष्ठान करायचंय, सोबत काही नाही. आणि आता जी काही भूक आहे ती भूक दम निघत नव्हता किंवा त्या भूकेपासून एक प्रकारचं मन व्याकुळ होत होतं. ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करायला, जप करायला, ध्यान करायला बसायचो त्यावेळेस भगवंताकडे कमी लक्ष आणि भुकेकडे जास्त लक्ष जायचं. एवढंच नाही तर त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे मच्छर वगैरे यांचाही त्रास सुरू झाला आणि 5 वाजल्याच्या नंतर सगळेच्या सगळे मच्छर डसायला प्रारंभ व्हायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला एक लक्षात आलं की जे काही जप तप अनुष्ठान ही गोष्ट काही साधारण नाही, याच्यासाठी फार कष्ट आहे. नंतर आम्ही त्यानंतर ते 9 दिवसाचं अनुष्ठान कसं तरी पूर्ण केलं. परंतु त्यामध्ये एक मात्र लक्षात आलं की अर्ध लक्ष, अर्ध्याच्या उभार लक्ष हे त्या भगवंताच्या चिंतनामध्ये रमायचं, तर त्या भुकेमध्ये किंवा त्या शरीराकडेच माणसाचं लक्ष जात असतं आणि मनुष्य त्या भगवंताचं चिंतन करण्याच्या ऐवजी विचलित होत असतो. म्हणून योग या जप याने भगवंताची प्राप्ती होईल का नाही ते माहिती नाही, परंतु ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्यासाठी असं सांगितलं की मोक्ष असे श्रवणा माझी, एक मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी, की तुम्हा आम्हाला जो काही मोक्ष ज्ञानोबरायाने प्राप्त करून दिला तो श्रवणाने. पण केवळ श्रवण करून जमेल का? नाही. तर श्रवणानंतर मनन सुद्धा आपण त्याचं केलं पाहिजे. मनन करून जमणार नाही, मननानंतर निधिध्यासन केलं पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन केल्यानंतरच मग त्या भगवंताची प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण आपण श्रवणही करतो, परंतु असं म्हणतात की श्रवण करतो, काही काही लोक श्रवण करतात, या कानाने ऐकतात, या कानाने सोडून देतात. असं एक उदाहरण सांगितलं जातं की 2 मूर्त्या होत्या आणि 2 ज्या मूर्त्या होत्या त्या दिसायला सारख्या होत्या, परंतु एका मूर्तीची किंमत 500 रुपये होती, दुसऱ्या मूर्तीची किंमत 5000 रुपये होती. दिसायला वरून दोन्ही सारख्या होत्या, त्यामध्ये किंचितही फरक नाही, नाक डोळे कान सगळ्या सारख्याच होत्या, परंतु दोन्ही मूर्तीची किंमत वेगळी होती. त्यावेळेस जो घेणारा ग्राहक आहे त्यांनी विचारलं का हो, ही 500 रुपयाची, ही 5000ची, हिच्यापेक्षा हिची किंमत 10 पट जास्त आहे आणि दिसायला दोन्ही सारख्याच आहे, मग यांच्यामध्ये फरक काय? त्यांनी सांगितलं फरक आहे. म्हणजे या मूर्तीच्या कानात जर आपण धागा टाकला तर तो धागा त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून निघतो आणि जी काही दुसरी मूर्ती आहे तिच्या कानामध्ये जर धागा टाकला तर सरळ तो आत जातो. याचा अर्थ असा आहे की पहिली मूर्ती जी आहे ती आतून पोकळ आहे आणि दुसरी जी मूर्ती आहे ती भरीव आहे. याचा अर्थ असा आहे की जो श्रवण करणारा आहे तो जर एका कानाने श्रवण करत असेल आणि दुसऱ्या कानाने सोडून देत असेल तर त्याला श्रवण म्हणता येणार नाही. जो श्रवण करून त्याचं मनन करतो, निधिध्यासन करतो, त्याला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे की ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबरायाने लिहिली आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ब्रह्मविद्या आहे. ज्ञानोबराय तर म्हणतात की ही जी ज्ञानेश्वरी आहे ही ज्ञानोबराया पुढे सांगणारच आहे. त्या परिशोता अनुभव ही कथा अति हळुवारपणे चित्ता अनुनिया, किंवा बोला आधी झुंबीचे प्रमयासी, की सांगतात की ही जी ज्ञानेश्वरी आहे ती अति हळुवारपणे, अतिशय हळुवारपणे काय करायचं आहे तर ती आपल्या अंतकरणामध्ये साठवायची आहे, अनुभवायची आहे. कारण ज्ञानेश्वरी केवळ वाचण्याचा विषय नाही. आपण ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण करतो, ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यानं तुम्हाला पुण्य लाभ होणारच आहे, त्यामध्ये काही संदेह नाही. ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता त्यावेळेस ज्ञानोबरायाचे ते मुखातील शब्द असल्यामुळे तुम्हाला पुण्याचा लाभ होईल यात शंका नाही. परंतु केवळ ज्ञानेश्वरी पारायणाप्रती मर्यादित नाही ठेवली पाहिजे. अहो, पूर्वीच्या काळामध्ये गावोगावी जे सप्ते व्हायचे त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं नित्यचिंतन असायचं. 3 ते 4 ज्ञानेश्वरीचं प्रवचन असायचं, 4 ते 5 ज्ञानेश्वरीचं प्रवचन असायचं, त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ हरिकीर्तन असायचं. परंतु आता सप्ताहामध्ये कथा असते आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन होताना दिसत नाही. कालांतराने जे ज्ञानोबरायाने जे तुमच्या आमच्यासाठी ब्रह्मविद्या खुली करून दिली होती त्याचं जे काही जे तुमच्या आमच्यासाठी ज्ञान खुलं करून दिलं होतं ते सुद्धा अशा पद्धतीने आपण असं वाटतं की आता त्याचं चिंतन न करत राहिल्यामुळं ते लोपतं की काय. ज्ञानोबरायाचा ग्रंथ जो आहे, ज्ञानेश्वरी जी आहे ती अखंड जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत राहणारच आहे. परंतु त्यातील जे काही ज्ञान आहे, पारायण करणं ही गोष्ट वेगळी आहे. पारायण करण्यानं पुण्य लाभ होणार यात शंका नाही. परंतु पारायणात केल्यानंतर ज्या काही ओव्या आहे त्या ओव्या समजून घेणे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगतात की बोला आधी झुंबीजे प्रमयासी. आणि ही ज्ञानेश्वरी अनुभवायची तरी कशी हो, म्हणतात की जैसे भ्रमर परागू नीती परी कमळ दळणी नती. अहो, जसं एखादा भुंगा काय करतो की कमळाच्या फुलावर बसतो आणि भुंगा कमळाच्या फुलावर बसल्यानंतर त्या कमळाच्या फुलातील पराग तो सेवन करतो आणि पराग सेवन केल्यानंतर तो निघून जातो, परंतु तो कमळ घेऊन जात नाही. तसं ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी आपण त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्या सोबत आपण घेतला पाहिजे आणि आपण तो अर्थ आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे आणि हृदयामध्ये साठवून त्या अर्थाचा अनुभव आपण घेतला पाहिजे. कारण अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खरा त्याचा आनंदही तुम्हाला लाभणार नाही. म्हणून अनुभव येणं महत्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरी ही जी आहे ती ज्ञानेश्वरी अनुभवायची गोष्ट आहे, केवळ पारायणाची गोष्ट नाही, श्रवणाची गोष्ट नाही. पारायणाने पुण्य होणार त्याबद्दल लाभ, त्याबद्दल किंचितही शंका नाही. परंतु ज्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्यावेळेस तुमच्या अंतकरणामध्ये होणारा जो आनंद असेल तो आनंद अप्रतिम असेल. म्हणून ज्ञानेश्वरी
हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला कसा समजून घेता येईल, तर ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम श्रद्धा. ज्ञानेश्वरीच्या प्रती आपली काय असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. ज्ञानोबरायाच्या प्रती काय असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. कारण आजकाल जरी विचार केला तर ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायाचं रूप आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबराय आहे, ज्ञानोबरायाचे शब्द आहे. आणि म्हणून त्या शब्दावर, ज्ञानेश्वरीवर, ज्ञानोबरायावर आपली श्रद्धा असली पाहिजे. कारण असं म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिय, की ज्यांच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते. जो अश्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्यांची ज्ञानेश्वरीच्या प्रती श्रद्धा असेल त्याला निश्चित ज्ञान प्राप्त होईल, त्यात काहीही शंका नाही. आणि ज्यांची ज्ञानेश्वरीच्या प्रती अश्रद्धा आहे त्यांना मात्र कदाचित त्याच्यापासून तो वंचित राहू शकतो. म्हणून सर्वप्रथम ज्ञानोबरायावर, संतावर, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा असणं महत्वाचे आहे. आणि ती श्रद्धा तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, ती श्रद्धा तुम्हाला ब्रह्मवस्तूपर्यंत घेऊन जाईल, ती श्रद्धाच तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. आणि श्रद्धा जर नसेल तर ते श्रद्धाविहीन जीवन सुद्धा एक प्रकारचं त्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि अशी जी काही ज्ञानेश्वरी आहे ती जर आपल्याला अनुभवायची आहे, तर अनुभवायची असल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर ज्ञानेश्वरी ज्याप्रमाणे ते भ्रमर जसा पराग सेवन करतं तसं त्या ज्ञानेश्वरीतील चिंतन आपण आपल्या हृदयामध्ये बसवलं पाहिजे. सांगतात ज्ञानोबराय पुढे सांगतातच आहे की जसा हा आपुला ठावना सांगता आलिंगे जे चंद्र प्रगडता, हा अनुराग भोगता कुमुदिनी जाणे. जसं कुमुदिनी हे जसं चंद्रकिरण सेवन करते त्या पद्धतीने आपण ज्ञानेश्वरीतील जे काही अर्थ आहे तो अर्थ आपण ग्रहण केला पाहिजे आणि त्या अर्थाला आपण आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण विचार केला तर अनेक गोष्टी आपल्या समोर लक्षात येणारच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहणारच आहे. सर्वप्रथम ज्ञानोबरायाने हे गणेशाची स्तुती केलेली दिसेल, त्यानंतर सरस्वतीची स्तुती केलेली दिसेल, त्यानंतर श्री गुरुची स्तुती केलेली दिसेल, व्यासाची स्तुती केलेली दिसेल आणि सगळ्यांची स्तुती झाल्यानंतर गीतेची स्तुती केलेली दिसेल. आणि नंतर ज्यावेळेस गुरुजीने आज्ञा दिली, निवृत्तीनाथाने आज्ञा दिली, त्यावेळेस ज्ञानोबरायाने त्याचं चिंतन सांगायला प्रारंभ केले आहे. परंतु या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की ज्ञानोबरायाने प्रत्येक ठिकाणी आपल्या गुरुला सर्वश्रेष्ठ समजलं आहे आणि गुरुला श्रेष्ठ समजून आपली जी काही ज्ञानेश्वरी सुद्धा आहे ती आपल्या गुरुचं देण आहे अशा पद्धतीने भाव ज्ञानोबरायाचा आहे. तसं आपण जे काही ज्ञानेश्वरी श्रवण करणार आहे हे सुद्धा आपल्यावर आपली गुरुची कृपा आहे, ही सुद्धा आपल्या ज्ञानोबरायाची कृपा आहे. आणि ज्ञानोबरायाची कृपा आहे म्हणूनच आपण ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेलो आहे. ज्ञानोबरायाची कृपा आहे म्हणूनच आपण ज्ञानेश्वरी श्रवण करायला बसलेलो आहे. ज्ञानोबरायाची कृपा आहे म्हणूनच आपण ज्ञानेश्वरी वाचत आहे. ज्यांच्यावर कदाचित ज्ञानोबरायाची कृपा नसेल त्यांना ती ज्ञानेश्वरीपासून वंचित असतील. म्हणून ज्ञानेश्वरीवर प्रेम करायचं शिका, ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्या अंतःकरणात साठवायला शिका आणि अशा पद्धतीने रोज आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याकडून घडावं, ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्याला कळावे, ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला कळावा. वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबरायाची जी ज्ञानेश्वरी आहे ती माझ्यासारख्या बामराने तुम्हाला सांगणं ही साधारण गोष्ट नाही. परंतु तरीही सुद्धा सद्गुरूच्या कृपेने, ज्ञानोबरायाच्या कृपेने जे काही तोडके मोडके शब्द तुम्हाला सांगता येतील ते सांगण्याचा मी प्रयत्न निश्चित करणार आहे. कारण ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरीचा अर्थ हा गुह्य आहे आणि गहन आहे. आणि गहन अर्थ असल्यामुळे तो प्रत्येक जो वक्ता आहे तो ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना त्या अर्थाचा ते एवढा समुद्रासारखा गहन असल्यामुळं, खोल असल्यामुळं तो कितीही त्याने डुबण्याचा प्रयत्न केला तर त्यात मुळापर्यंत तो पोहोचू शकणार नाही. परंतु ज्ञानोबरायाची आपल्यावर जशी कृपा होईल त्या पद्धतीने आपण त्याला सांगण्याचा निश्चित प्रयत्न करू. अशा पद्धतीने आज जी काही ज्ञानेश्वरीची सेवा आपण, जी काही प्रस्तावना आपण पाहिली आहे, उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला प्रारंभ आपण करणार आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं
मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.